निप्पाणीकर झोन आज तुम्हाला निप्पाणीपासून 20 किलोमीटर असणारा हरगापूर गड म्हणजेच वल्लभगड दाखवणार आहे। तर हा गड दिसायला एकदम साधारण असेल, पण या गडाचा एक एक दगड इतिहास सांगतो। तर चला बघूया। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला वल्लभगड आहे। मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला भव्य असा मोठा बुरुज उभा आहे। मुख्य प्रवेशद्वार गोमुखी बांधणीचे प्रवेशद्वार आहे। प्रवेशद्वाराच्या आतमध्ये मारुतींचे प्रशस्त मंदिर लागते। गडाच्या पूर्व तटावर सिद्धेश्वराचे पुरातन मंदिर आहे। तिथेच बाजूला एक गुहेतून एक भुयार आरपार गेले असून ते संकेश्वरात बाहेर पडते असं म्हटले जाते। गडाच्या मध्यभागी एक चौकोनी आकाराची खोल विहीर आहे। या विहिरीत उतरण्यासाठी मारुती मंदिराच्या मागून भुयार वाट आहे। तसेच गडावरती मोठी अशी शिवकालीन विहीर सुद्धा आहे। विहिरीच्या थोडं पुढे गेल्यानंतर एक महादेवाचं मंदिर सुद्धा बघायला मिळेल। गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जाण्यासाठी पायऱ्या सुद्धा आहेत। गडावर जाण्यासाठी मार्ग करत असताना महादरवाजाच्या बाजूला आपल्याला एक भुयार सापडलेले आहे। तर चला बघूया। तर महादरवाजाच्या बाजूला ही भुयार आहे। ही भुयार शिवकाळामध्ये शत्रूवरती नजर ठेवण्यासाठी ही भुयार बनवलेली होती। पूर्वीच्या काळामध्ये राजा महाराजांनी अशी भुयार बनवलेली आहे। 28 फूट लांब आणि 3.5 फूट उंच ही भुयार बनवलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्याकडून पोर्तुगीजांकडे आणि कोकणातील जंजिऱ्यांच्या फौजेवर नियंत्रण ठेवण्यासाठी या किल्ल्याचा भरपूर उपयोग करून घेतला आहे। हा किल्ला सुमारे 1850 फूट उंचीवर आहे। वल्लभगड बांधणीचे श्रेय शिलाहार राजा भोज द्वितीय यांच्याकडे जाते। सन 1659 मध्ये शिवरायांनी हा गड जिंकून घेतला।